दररोजच नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्याचा बोगसपणा उघड होताना आपण पाहतोय। आपण जर बघितलं तर यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील टाकळगाव ते बोरगाव तसेच दुगाव ते डोंगरगाव या रस्त्याचा कामाचा बोगसपणा, रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार गावकऱ्यांनी उघड केला होता। आता मी खैरगाव फाटा ते तोरणा तांडा जाणाऱ्या रस्त्यावर आहे। आपण बघतोय या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र आलेत। गेल्या काही दिवसापूर्वी या रस्त्याचं डांबरीकरण झालं होतं। जवळपास 2.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कामासाठी 1,47,00,000 रुपयाचा खर्च जो आहे तो करण्यात आला होता। आणि अशा पद्धतीने जे आहे ते गेल्या महिनाभरापूर्वी झालेला रस्ता हाताने उकरताना या ठिकाणी ग्रामस्थ पाहतोय। अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हा रस्ता जो आहे तो बोगस आहे, यात निकृष्ट दर्जाचा आहे हे सांगण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची किंवा विशेष तंत्रज्ञानाची गरज आहे का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। आपण बघतो या ठिकाणी कशा पद्धतीनं हा रस्ता ग्रामस्थ हाताने उकरताना या ठिकाणी पाहायला मिळतात। रस्त्याच्या जे साईड पट्टी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी भरल्या नाहीत। आपण या ठिकाणी ग्रामस्थांसोबत सुद्धा चर्चा करणार आहोत। नेमकं या रस्त्याचं काम कधी झालं होतं, काय झालं होतं, एकंदरीत या रस्त्याची परिस्थिती आजची काय आहे, काय सांगाल, तुमचं नाव काय आहे, हा रस्ता कधी झाला होता, ज्या पद्धतीने या रस्त्याचं काम करण्यात आले यावर काय सांगाल? आता 10 वर्षाखाली रस्ता झाला होता। 10 वर्षापासून वाट बघू लागल्या होत्या आम्ही। या वर्षी रस्ता झाला, पूर्ण बोगस झाला। 2 महिने झाले ना या रस्त्याला, 1-1.5 महिना झाला असेल रस्त्याला, बोगस होऊन गेला। पहिल्या पाण्यालाच रस्ता उकळून गेला। आता काय हे असा निवळ बोगस झालेला आहे। इकडे पुढे तुमचं काय नाव आहे, किती किलोमीटरचा रस्ता आहे, याला साधारणपणे किती कोटी खर्च आलाय आणि अशा पद्धतीने जे आहे ते रस्ता हाताने उकरतोय, काय मागणी आहे? खैरगाव पाटी ते तोरणा तांडा 2.5 किलोमीटर, 1,47,00,000 रुपये त्याला निधी मंजूर झालेला आहे। निधी मंजूर झालेला आहे तरी एवढं बोगस काम केलं आहे गुत्तेदारांनी। ते बघा ना, हाताने सुद्धा हे रस्ता उकळत आहे। तर याची शासनानं नाही तर आम्ही जे आहेत अधिकारी आम्ही आंदोलन करणार। हे रस्ता जर दुरुस्त नाही झाला तर आम्ही पूर्ण तंडेवाले, या रोडवरचे पूर्ण शेतकरी, गावकरी सर्व जाऊन आम्ही रस्त्यावर जाऊन आंदोलन करणार। खैरगाव पाटी ते भोकर नांदेड रस्त्यावर हे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून देणे। आता आमची एक मोटरसायकल सुद्धा आली, एक मोठी गाडी जरी आली तर आमची एक मोटरसायकल सुद्धा या रोडवरून जात नाही। एक गाडी सुद्धा जात नाही। आता अजून तर पावसाळा सुरू झालेला नाही। पावसाळा झालं सुरू तर हे आमची काय दशा होणार, याच्याकडे लक्ष कोण देणार? याच्याकडे लवकरात लवकर गुत्तेदारांनी आणि श्रीजा चव्हाण आमचे आमदार आहेत त्यांनी लक्ष घालून या रस्त्याचं काम आम्हाला करून देणे। निश्चित आपण बघतो हे ग्रामस्थ होते। काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? बाळू राठोड। कसा झाला रस्ता? दुनियाचा बोगस रस्ता आहे हो। एका महिन्यामध्ये सगळं उकळून गेलं, काय नाही। आता लेकराला आमच्या कोणती गाडी यायची म्हणजे आमच्या गावामध्ये कोणती नाही गेली लेकराला शाळेमध्ये घ्यायला, तुमचा रस्ता अजून तुटून गेला, अजून तुटणारच आहे असं म्हणून। काय कामाचा रस्ता नाही, नुसता बोगस रस्ता आहे। साईड पट्ट्या भरल्या नाही, एकूण कॅनल आहे, साईड पट्ट्या भरला नाही, डांबर नाही कुठे, एवढंसं डांबर आहे, 1 इंच डांबर आहे फक्त रस्त्यावर। आमचं एवढंच आहे की अशोकराव साहेबाला सांगणं आहे की आम्हाला रस्ता चांगलं बनवून देणे, नसता आम्ही आंदोलन करणार। काय करणार? खैरगाव पाटीवर जाऊन, नांदेड रोडवर जाऊन आंदोलन करणार। आम्हाला रस्ता बनवून द्या म्हणून, रस्ता रोखून। निश्चित आपण बघतो हे ग्रामस्थ होते। काय सांगाल, ज्या पद्धतीने हे रस्ता करण्यात आलाय, गावकरी आक्रमक झालेत, आंदोलनाचा इशारा दिलाय, कशा पद्धतीने हा रस्ता, काय वाटतं यावर? या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे। हा मतदारसंघ हा भोकर मतदारसंघ आहे। सध्या या भागाच्या भाजपचे आमदार आहेत श्रीजय चव्हाण, परंतु विधानसभेच्या अगोदर या लोकांना सगळं सांगून कोट्यावधीचे रुपये मंजूर करण्यात आले, परंतु या रस्त्याचे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे माती मिश्रित काम आहेत, सर्व बोगस आहे। या भागाचा विकास हा विकासाचा भकास पॅटर्न या माध्यमातून पाहावयास मिळतो आणि येणाऱ्या काळामध्ये ही जनता या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत असेल किंवा असेल, यांचा हा चव्हाट्यावरचा लबाडपणा या सरकारचा, या भाजपच्या विरोधात आम्ही पण काँग्रेसवासी म्हणून या ठिकाणी आंदोलन करू आणि या ठिकाणी या भागामध्ये लोकप्रतिनिधींना फिरकू देणार नाही। निश्चित आपण बघतोय हे सगळे ग्रामस्थ होते, ज्या पद्धतीनं या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं तो रस्ता अत्यंत बोगस दर्जाचा झाला असा आरोप सुद्धा त्यांनी केला। आणि रस्त्याची जर डागडुजी नाही केली, हा रस्ता जर चांगला नाही केला तर आम्ही नांदेड भोकर हा महामार्ग रोखून धरू असा इशारा त्यांनी दिला आहे। आता प्रशासन यावर काय निर्णय घेतं, गुत्तेदारावर कारवाई करतं का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, खैरगाव, नांदेड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.